नमस्कार मित्रांनो, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा दैनंदिन परिस्थितीमध्ये वापर करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडविणे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या मार्गाने जर अध्ययन अनुभव दिले गेले तर अध्ययन अधिक रंजक आणि परिणामकारक होते. खेळ हा त्यांच्या आवडीचा विषय. तर आज आपण संख्या रेषेवरील खेळ यांच्या मदतीने संख्या रेषेवर पुढे जाऊन वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे कशी सोडवू शकतो, त्या संदर्भात विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकतो ते आज बघणार आहोत. इराजवळ 7 फुगे आहे आणि मीराजवळ 4 फुगे आहेत. तर इराजवळ मीरापेक्षा किती फुगे जास्त आहेत? संख्या रेषेच्या मदतीने आपण हे उदाहरण सोडण्याचा प्रयत्न करूया. मीरा संख्या रेषेच्या 4च्या घरात उभी आहे. तिला इराजवळ जाण्यासाठी जेवढ्या उड्या माराव्या लागतील तेवढे इराजवळ फुगे जास्त. चला तर मग संख्या रेषेवर प्रवास करूया. 1, 2 आणि 3. मीराला इराजवळ जाण्यासाठी 3 उड्या माराव्या लागल्या आणि म्हणून इराजवळ मीरापेक्षा 3 फुगे जास्त आहेत. 7 + 4 = 3. अहमदने 8 पतंग तयार केल्या आणि किशोरने 2 पतंग तयार केल्या. तर अहमदने किशोरपेक्षा किती पतंग जास्त तयार केल्या हे काढायचं आहे आपल्याला. तर फरक काढण्यासाठी आपण वजाबाकी करतो, म्हणजेच 8 - 2. हे शाब्दिक उदाहरण आपण संख्या रेषेवर खेळच्या माध्यमातून घेणार आहे. किशोर संख्या रेषेवर 2च्या घरात उभा आहे. त्याला अहमदच्या घरापर्यंत जाण्यासाठी किती उड्या माराव्या लागतील हे बघूया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. किशोरला अहमदच्या घरी जाईपर्यंत त्याला 6 उड्या माराव्या लागल्या आणि म्हणून अहमदने किशोरपेक्षा 6 पतंग जास्त तयार केल्या. म्हणून 8 - 2 = 6. जान्हवीजवळ 9 रुपये आहेत आणि कोमलजवळ 6 रुपये आहेत. तर जान्हवीजवळ कोमलपेक्षा किती रुपये जास्त आहे? पुन्हा एकदा फरक काढायचा म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे. परंतु ही वजाबाकी जर आपण संख्या रेषेच्या मदतीने, खेळाच्या मदतीने जर आपण केली तर विद्यार्थ्यांना ते अध्ययन अधिक रंजक आणि परिणामकारक होते. तर कोमल ही संख्या रेषेवर 6च्या घरात उभी आहे. तिला जान्हवीच्या घरी म्हणजेच 9 पर्यंत जाण्यासाठी किती उड्या माराव्या लागतील हे बघूया. 1, 2 आणि 3. कोमलला जान्हवीच्या घरी जाण्यासाठी 3 उड्या माराव्या लागल्या. म्हणजेच जान्हवीजवळ कोमलपेक्षा 3 रुपये जास्त आहे. 9 - 6 = 3. ज्ञानदाजवळ 7 फुले आहेत आणि आरुष जवळ 5 फुले आहेत. तर ज्ञानदाजवळ आरुषपेक्षा किती फुले जास्त आहेत? तर हे आपण संख्या रेषेच्या मदतीने उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. आरुष संख्या रेषेवर 5च्या घरात उभा आहे. त्याला ज्ञानदाच्या घरी जाईपर्यंत किती उड्या माराव्या लागतील हे बघूया. 1, 2. आरुषला ज्ञानदाच्या घरी पोहोचण्यासाठी 2 उड्या माराव्या लागल्या. म्हणजेच ज्ञानदाजवळ आरुषपेक्षा 2 फुले जास्त आहे. 7 - 5 = 2. अशा प्रकारे संख्या रेषेच्या मदतीने संख्या रेषेवर पुढे जाऊन फरकाची आणि तुलनात्मक वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे रंजक पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना समजावून सांगता येईल. धन्यवाद.